चीजी तर आहे. आपण दोघे खाऊया, मला पण जायचं लोकांनी खायला. ये बस 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 बस. Hello guys, welcome back to my YouTube channel. I am Shrutika and I'm up with another 24 hours challenge today. So आज मी करते ट्राइंग व्हायरल रेसिपीज फॉर 24 आवर्स. मला खूप साऱ्या गोष्टी त्यातल्या करायच्या होत्या आतापर्यंत, बट मी थोडीशी घाबरत होते की हे चांगलं होईल की नाही, हे मला माहीत नव्हतं. वेस्ट जाईल फूड, सो मी करत नव्हते. बट आज खास चॅनलसाठी मी ह्या सर्व रेसिपीज करणार आहे. बघू आता कशा होत आहेत त्या. मी तुम्हाला खरोखर माझं जे काही मत असेल ते खरं मत तुम्हाला मी सांगणार आहे. व्हायरल रेसिपीज आतापर्यंत ज्या इंस्टाग्रामवरती वगैरे येतात त्यापैकी मी 5 रेसिपीज शॉर्टलिस्टेड केलेल्या आहेत. त्या करायच्याच होत्या आतापर्यंत. मध्ये ना खूप लोक म्हणायचे की हे किती छान आहे, किती भारी आहे, खूप टेस्टी, आणि त्याला खूप सारे कितीतरी व्ह्यूज त्या व्हिडिओजना होत्या. सो मला ती गोष्ट ट्राय करायचीच होती. सो मी विचार केला की त्यावरती आपण का व्हिडिओ बनवू नये. सो मी आता ट्राय करणार आहे ट्राइंग व्हायरल रेसिपीज फॉर 24 आवर्स. माझी फर्स्ट रेसिपी असेल ती मिल्क ब्रेड. ही रेसिपी मी करणार आहे. त्याच्यामध्ये ती लोक ब्रेड टाकतात, त्याचे साइड्स पहिल्यांदा कट करतात, त्याच्यामध्ये ब्रेड टाकतात, त्याच्यावरती मिल्क टाकतात, त्याच्यानंतर हनी वगैरे टाकून त्याला व्यवस्थित रोस्ट करतात, त्याच्यानंतर हनी वगैरे टाकून त्याला व्यवस्थित प्लेटिंग करतात. मला आणि ते ऍज जस्ट लाईक पॅनकेक सारखं लागतं. तयार झाले तर मी केस वगैरे बांधून आता मी सुरुवात करते. माझ्याकडे ब्रेड रेडी आहे, दूध घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मग मध. 3 ब्रेड घेतलेत. आता त्याची साइड्स कट करते. साइड्स कट करून झालेले आहेत ब्रेडचे. आणि आता मी हे आपल्या पॅनवर ठेवते आणि जरा थोडेसे खालून ब्राउनिश कलरचे झाल्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकून बघूया आता कसं पपईते. गाईस थोडंसं बटर लागेल. अरे 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 हो हो, चिल 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 ब्रो. तिन्हीच्या तिन्ही ब्रेड मी टाकते. हो द्या. झाले झाले झालं. जस्ट मी प्लेट करते. लगेच आला रे कलर. मला असं वाटतं हे झालेलं आहे इकडून पण. येस, इज डन. सो वी आर गोइंग टू पोर मिल्क. थोडं थोडं करून आपण मीठ टाकूया. खूप डेलिकेट झालंय. जास्त मीठ टाकलं का मी, मला कळत नाहीये. ह्याला काढणं म्हणजे हा वेगळ्या लेवलचा टास्क आहे. इज अनदर टफ टास्क. सो हिअर इज अवर रेसिपी. मी ट्राय करते कारण हे खूप सॉगी आहे आणि जर हे भरपूर वेळ ठेवलं तर मला तसं पण मी खाऊ शकणार नाही. आणि फन फॅक्ट अबाउट मी की मला जास्त मिल्क आवडत नाही. खूप सॉगी आहे. कोणाला म्हणू तुला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी जेव्हा फर्स्ट बाईट घेतली ना त्यावेळेला मला नाही पसंत आलं. पण जसजसं मी बाईट घेत गेले तर आवडायला लागलं थोडंफार. पण मी एवढं मॉर्निंगला गोड काही खात नाही. मला जास्त स्पायसी किंवा असं सेवरी लागतं. मला असं गोड जास्त मी खाऊ शकत नाही. मला गोड खाल्लं तर माझा दिवस पूर्ण खराब जातो. माझ्या फॅमिलीला सगळ्यांना ट्राय करायला लावते. मी जास्त गोड प्रेफर करत नाही. सो माझ्याकडून ह्याला 10 पैकी 5.
ओके गाईज, आय जस्ट गॉट कॉल फ्रॉम हॉस्पिटल आणि एक इमर्जन्सी आले, सो मला तिकडे जावं लागणार आहे. मी पेशंटला एक ॲडमिट करून ठेवलंय, सिस्टर आहेत, तो पेशंट अंडर ऑब्झर्वेशन आहे. सो आय हॅव टू गो देअर. 2-3 तासांनी जाईन, बट मी ठरवलेलं की 5 रेसिपीज मी आज करेन. आता मी जेवढ्या मला पॉसिबल असतील तेवढ्या मी रेसिपीज करणार आहे, बिकॉज मला हॉस्पिटलला जावं लागेल. मी या चॅलेंजसाठी खास संडे, मी प्रत्येक चॅलेंजसाठी खास संडे चूज करते, कॉज मी त्यावेळेला घरी असते. बट यावेळेस असा प्रॉब्लेम झालाय की संडेला इमर्जन्सी आलेली आहे आणि मला तिकडे जावं लागणार आहे. शेवटी ड्युटी कम्स फर्स्ट. सो म्हणून जर माझ्याकडून एखादी 1-2 रेसिपी जर कमी झाल्या तर ह्या इमर्जन्सीमुळे असेल. जर मला हा फोन सकाळी आला असता तर मी चॅलेंज स्टार्ट पण केलं नसतं, पण मी ती रेसिपी केली मिल्क ब्रेडची आणि त्याच्यानंतर मला कॉल आला, त्यामुळे मला हे चॅलेंज मी कंटिन्यू ठेवणार आहे. आता बघू दिवसभरामध्ये मला काय काय टास्क येत आहेत आणि मी कसं ते टास्क कम्प्लीट करून मी हे रेसिपीज, हे चॅलेंज कम्प्लीट करते, हे मला पण बघायचे. सो मी हे चॅलेंज कम्प्लीट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. सो तुम्ही हे चॅलेंज बघत राहा, हा व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. आणि जर तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ शेअर करा. सो मगाशी मी मिल्क ब्रेड ही जी रेसिपी केली ती मला पर्सनली एवढी आवडली नाही, कारण मला मिल्कच खायला आवडत नाही जास्त. सो मला ती मिल्क आवडणार नव्हती, मला असं वाटलेलंच होतं, कारण मला जास्त मिल्क आवडतच नाही. मी मिल्क जास्त पितच नाही. मी चहा पण खूप कमी दुधाचा पिते, कॉफी पण मला खूप स्ट्रॉंग आवडते. सो मला जास्त मला ब्रेड आणि दूध. सो खूप सारे व्हिडिओज मी बघितलेले होते की ह्या कुरकुरे पॉपकॉर्न मधून हे यूज करून लोक चीज मॅगी बनवतात. मला पण खूप दिवसांपासून ही गोष्ट ट्राय करायची होती आणि मला मॅगी फार आवडते. सो मी आज ही रेसिपी ट्राय करून बघते आणि मी खूप एक्सायटेड आहे ऍक्च्युली या रेसिपीसाठी. बघू आता कशी होते. इझी तर आहे मॅगी आणि खूप छान पण दिसते. मस्त झाली, फक्त थोडीशी अळणी आहे. मी मीठ टाकून येते. नाही ते सांग काहीच, मम्मी ट्राय करते. खरं सांग, चीज आहे, चीज म्हणजे पॉपकॉर्ननी बनवलंय मी. छान छान मस्तच. जरा वेगळी नेहमीपेक्षा ना. विदाऊट चीज मॅगी. खाल्ली ना आता ती. हा, ती घट्ट होईल. मग जर ही लवकर नाही खाल्ली तर घट्ट होणार, कारण खूपच चीज आहे एकदम. स्वतः मी आणि माझी मम्मी दोघीजणी मिळून एन्जॉय करतोय आणि ह्याच्यानंतर मी जाते आता हॉस्पिटलला. बस गाईज, आय एम हिअर ॲट हॉस्पिटल. डिलिव्हरी होती पेशंटची एका आणि झाली डिलिव्हरी जस्ट. पेशंटला मुलगी झाली आणि मला कळत नाही ह्या लोकांना मुली का नको हव्या असतात. म्हणजे आता पण जी पेशंट होती ती 4th टाइम प्रेग्नेंट होती आता, आणि त्यांना मुलगा पाहिजे होता म्हणून ती प्रेग्नेंट होती आणि आता पण झाली मुलगी.
सो आता हॅपी आहेत. मी त्यांना म्हटलं की मी त्या जेव्हा माझ्याकडे चेक करायला आलेल्या होत्या त्यावेळेला मी त्यांना विचारलेलं की तुम्हाला आता परत मुलगी झाली तर तुम्ही काय करणार. नाही, मग त्यावेळेला मी ऑपरेशन करणार. मग तुम्ही सेकंड टाइम दोन डिलिव्हरीज नंतर का नाही ऑपरेशन केलं. हा एक प्रश्न आहे ना. का तुम्हाला मुलगाच पाहिजे. 2 मुली आहेत, तुम्ही 2 मुलींना चांगलं शिक्षण द्या, त्याच तुम्हाला पुढे बघतील. का लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत. अजून पण लोक हाच विचार करतात की मुलगा हा वंशात दिवा आहे, पण मुली पण मुलांपेक्षा कमी नाही आहेत. प्लीज सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. हॅलो गाईज, मी आता आले घरी आणि मस्तपैकी अंघोळ केली. आता मी नेक्स्ट रेसिपी बनवणार आहे जी 3rd नंबरची आहे, टोमॅटो चटणी. लाईट मस्त येते ना. ओके, लाईट मस्त येते, एकदम छान वाटतंय. लोकांनी काय केलंय टोमॅटो चटणी बनवण्यासाठी की टोमॅटोचे फर्स्ट 2 तुकडे करून घेतले, 2 भाग करून घेतले आणि ते पॅनवरती असे उलटे ठेवले. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं ऑइल टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि ते असं वाफवून घेतलं. त्याच्यानंतर त्याची वरची स्किन काढली, टोमॅटोची साल असते ती काढली. नंतर एका बोलमध्ये ठेवलं ते आणि त्याच्यामध्ये लसूण फ्राय करून ती त्याच्यामध्ये टाकली. आपला बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, लाल तिखट टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून ते ब्रेड सोबत. आता त्या रेसिपीला आपण एवढे व्ह्यूज, एवढे लाईक्स, एवढे की ट्रेंडिंगला आहे रेसिपी की मला पण वाटतंय की ती रेसिपी आपण ट्राय केलीच पाहिजे, म्हणून मी आता ही रेसिपी ट्राय करते. सो चला करूया रेसिपी ती ट्राय. पॅन गरम झालाय. आता इथे मी तेल टाकते आणि ह्याच्यामध्ये नंतर मग मी हे टोमॅटो असे कट करून ठेवले, तशा हाफ पीसमध्ये कट करून ठेवले, ते मी असे ह्याच्यावरती ठेवणार आहे. गाईज, मी हे 2च टोमॅटोचं करणार आहे कारण मी जास्त रिस्क नाही घेऊ शकत. कारण मला पहिली रेसिपी आवडली नव्हती, दुसरी रेसिपी आवडली ती. मला माहिती होतं कारण मला पॉपकॉर्न पण आवडतात, मला मॅगी पण आवडते, त्यामुळे मला माहिती होतं. आणि आता हे कसं होईल मला माहित नाही, त्यामुळे मी रिस्क घेऊ शकत नाहीये. 2च टोमॅटोचं मी करते. जस्ट पलटून बघते मी. मी ह्यात थोडंसं मीठ टाकायला विसरले. आता ह्याच्यावरती मीठ टाकते मी थोडंसं आणि परत झाकून ठेवते याला. जर हे शिजेल ना व्यवस्थित, त्याची स्किन आपोआप निघते, आपोआप. ओके, सो आता हे व्यवस्थित तयार झालेले आहेत आय गेस. सो मी आता हे एका बाउलमध्ये काढून ठेवते. हे असं आपलं टोमॅटो मी थोडंफार बारीक करून घेतलंय. मध्ये आपण टाकूया हे फ्राय केलेल्या लसणाच्या पाकळ्या. ओके, ह्याच्यामध्ये थोडासा जाईल कांदा, हिरवी मिरची, ते जाईल थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, कारण मी ऑलरेडी वरती मीठ टाकलेलं होतं, सो मी थोडंसंच मीठ टाकते. आणि माय फेवरेट कोथिंबीर. ह्याला काय व्यवस्थित मी बारीक करून घेते आणि मग मी टेस्ट करते. ओके, सो गाईज, माझी ही अशा प्रकारे दिसते, बऱ्यापैकी सेम दिसते. आता ह्याची टेस्ट बघायची मला कशी आहे ती. सो मी ब्रेड सोबत खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते कशी. चीयर्स. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. छान लागते, सरप्राइझिंगली छान लागते. मम्मीला ट्राय करून दाखवते. खाऊ शकतेस? खरं सांग, संपवू शकतेस तू? एकदाच नाही, पण असं खाऊ शकतेस. परत करू शकता, परत मला करायला सांगशील असं? बुटी खायला लागलंय, फक्त कांदा तर कच्चा टाकलास ना. ती रेसिपीच तशी आहे.
आता माझी लास्ट रेसिपी आहे जी मी शॉर्टलिस्टेड केलेली होती, ती कोरियन पोटॅटो नूडल. ह्यात ती लोक काय करतात, पहिल्यांदा बटाटे घेतात, ते उकडवतात आणि ते व्यवस्थित मॅश करून घेतात. ते नंतर कॉर्नफ्लॉवर टाकून थोडंफार मळून घेतात. त्याला बाटलीच्या झाकणाच्या सहाय्याने व्यवस्थित एक आकार द्यायचा आणि नंतर ते उकडवायला लावायचं. उकडवून झाल्यानंतर लगेच ते ट्रान्सफर करायचं एक कोल्ड वॉटरमध्ये. इकडे आपण तयारी करायची सॉसची. त्यामध्ये ते सर्वप्रथम काय करतात, सोया सॉस, रेड चिली सॉस, सेसमी सीड्स आणि सगळा माल मसाला सगळं टाकतात आणि त्याच्यामध्ये हे कोरियन पोटॅटो नूडल ट्रान्सफर करतात आणि मिक्स करून खातात. बस दॅट्स इट. ही आपली झाली तयार कोरियन पोटॅटो नूडलची रेसिपी. इकडे थोडीशी मी काहीतरी गडबड केली. ह्यामध्ये काय झालंय, मे बी कॉर्नफ्लॉवर कमी पडलंय किंवा जास्त उकळलं गेले, काहीतरी झाले नक्की. It was at this moment that he knew. He fucked up. मी आउटरो द्यायलाच विसरले गाईज. त्या दिवशी मी इतकी थकले होते की मला माझ्यामध्ये बिलकुल त्राणच नव्हते की मी काहीतरी शूट करेन आणि त्यामुळे मी असंच ठेवून मग झोपूनच गेले. मला ते कोरियन पोटॅटो नूडल्स जे मी बनवलं होतं मला बिलकुल आवडलं नाही. माझ्या फॅमिलीला पण आवडलं नाही, कोणालाच आवडलं नाही ते. मला माहित नाही, मे बी माझीच मिस्टेक असेल, कारण इतके लोक काय चुकू शकत नाहीत. मे बी माझीच मिस्टेक असेल, मीच काहीतरी त्याच्यामध्ये कमी जास्त केलं असणार आहे. कॉर्नफ्लॉवर मे बी मी कमी टाकलं असं मला वाटते, किंवा त्याला जास्त मी कुक केलं, उघडवून घेतलं जास्त मी, म्हणून ते गोल गोल आले नाहीत व्यवस्थित असं मला वाटतंय. पण तुम्ही करून बघा, तुमच्याने चांगली होईल ती रेसिपी आणि तुम्हाला आवडेल. पण मला नाही आवडलं. 5 रेसिपी मी बनवणार होते, मी 4च बनवल्या. नेक्स्ट टाइम ज्यावेळेला परत मी कधी चॅलेंज करेन त्यावेळेला बघू, पण आता मी 4च रेसिपी बनवल्या. सो या दॅट्स इट. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, माझं इंस्टाग्रामवरती पण अकाउंट आहे, त्या अकाउंटला पण तुम्ही फॉलो करा. बाय गाईज. सो आज मी एक रेडी आहे. आता फक्त तयारी करायची, फक्त कोणीतरी बोलवा दाजी बाला. आज मी करते फ्राईंग वायलर. सो गाईज माझी फर्स्ट रेसिपी असणार आहे की ब्रेड. माझी फर्स्ट रेसिपी असणार आहे ब्रेड मिल्क ब्रेड. अबे यार किती ठोकतोय हा. वा, नवीन आवाज. सो गाईज माझी आज फर्स्ट रेसिपी असणार आहे मिल्क ब्रेड.